हॅलो फ्रेंड, आजपासून आपण फायनल अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी सुरुवात करत आहोत. या ठिकाणी बोर्डवरती प्रॉब्लेम नंबर 1 आपण लिहिलेला आहे. या बाजूला त्या प्रॉब्लेमच्या ॲडजस्टमेंट आपण लिहिलेल्या आहेत. आपल्याला प्रॉब्लेममध्ये एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. या ट्रायल बॅलन्सवरनं आपल्याला प्रत्येक अकाउंटचं पोस्टिंग फायनल अकाउंटमध्ये करायचं आहे. फायनल अकाउंटमध्ये आपण ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करणार आहोत आणि त्यासोबत बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. आता फायनल अकाउंटिंगचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना आपल्याला काही क्रम लक्षात ठेवायचे आहे. त्या क्रमानेच हे प्रॉब्लेम आपण व्यवस्थितपणे सॉल्व करू शकतो. तर सुरुवातीला आपण प्रश्न जो दिलाय तो प्रश्न काळजीपूर्वक वाचला पाहिजे. या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये असं म्हटलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, म्हणजे हा एक ट्रायल बॅलन्स दिलेला आहे ऑफ क्रांती अँड नरेंद्र. म्हणजे आपल्याला हे जे प्रॉब्लेम दिला आहे, हा प्रॉब्लेम ज्या फर्मचा दिला आहे त्या फर्ममध्ये 2 पार्टनर आहेत, म्हणजे ही पार्टनरशिप फर्म आहे, हे यावरनं क्लिअर होत आहे. त्यानंतर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2002. म्हणजे आपल्याला 31 मार्च 2002 या तारखेला हे फायनल अकाउंट कंप्लीट करायचं आहे. म्हणजे या फर्मचं फायनान्शियल इयर काय आहे, तर फायनान्शियल इयर आहे 2001-2002. 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2002 या फायनान्शियल इयर साठी आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. आता प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या आधी आपल्याला हा ट्रायल बॅलन्स व्यवस्थित रीड करायचा आहे. या ट्रायल बॅलन्स मध्येच आपल्याला असे काही अकाउंट्स मिळतील ज्या अकाउंट्सला जोडून काही ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील. आता ॲडजस्टमेंट म्हटलं का त्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट जाणार आहेत, हे आपण पूर्वी शिकल्याप्रमाणे तर सोडूयाच. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने कॅटेगराईज करायचंय का ट्रायल बॅलन्स मधलं एक एक अकाउंट ट्रेडिंगला जाणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार आहे का बॅलन्स शीट मध्ये जाणार आहे, ते ॲसेटला जाणार आहे का ते लायबिलिटीला जाणार आहे, ट्रेडिंगला जात असेल तर ते डेबिटला आहे का क्रेडिटला आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जात असेल तर ते डेबिटला येणार आहे का क्रेडिटला येणार आहे. तर हे इफेक्ट आपल्याला सुरुवातीला कॅटेगराईज करावे लागतील. ते पहिले आपल्याला सॉर्ट आउट करून घ्यावे लागतील. एकदा का हे इफेक्ट सॉर्ट आउट झाले का मग आपण त्यांचे इफेक्ट्स पोस्ट करण्यास सुरुवात करू शकतो. तर आपण सुरुवातीला हा ट्रायल बॅलन्स व्यवस्थित रीड करूया. यातले कुठलं अकाउंट कोणत्या अकाउंटच्या डेबिट क्रेडिटला जातं की बॅलन्स शीट मध्ये ॲसेट आणि लायबिलिटीला जातं हे आपण समजून घेऊया. तर या ठिकाणी बघा, पहिलं जे अकाउंट आहे हे पहिलं अकाउंट आहे ड्रॉइंग अकाउंट. आता ड्रॉइंग म्हटलं तर पार्टनरचं ड्रॉइंग असणार आहे. मग या ठिकाणी दोन्ही पार्टनरची नावं दिलेली आहेत, क्रांती आणि नरेंद्र. तर या ठिकाणी क्रांतीचा ड्रॉइंगचा बॅलन्स आहे 2000 रुपीज आणि नरेंद्रचा ड्रॉइंगचा बॅलन्स आहे 1000 रुपीज. आता इथे एक प्रश्न मोठा आहे. तो मोठा प्रश्न काय आहे, हे ड्रॉइंग अकाउंट लिहायचं कुठे. तर हे लिहिण्यासाठी आपल्याला हा प्रॉब्लेम पहिले कॅपिटल मेथडच्या कोणत्या प्रकारात मोडतो ते आपल्याला पहिलं शोधावं लागेल. आता हे शोधणं खूप सोपं आहे. तर यासाठी या ट्रायल बॅलन्स मध्ये एक ड्रॉइंग अकाउंट दिलेले, त्यानंतर या बाजूला कॅपिटल अकाउंट दिले आणि इकडे कुठेही करंट अकाउंट
दिलेलं नाही. मग जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये करंट अकाउंट दिलेलं नसेल त्यावेळेस आपल्याला हा प्रॉब्लेम कोणत्या मेथडनी सोडवावा लागेल? येस, सांगा तर. जेव्हा करंट अकाउंट नसतं त्यावेळेस आपल्याला प्रॉब्लेम हा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने सोडवावा लागतो. बरोबर आहे. मग या फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये आपण बॅलन्स शीटच्या आधी कुठला अकाउंट तयार करणार आहोत? कॅपिटल अकाउंट. या प्रॉब्लेमसाठी करंट अकाउंट तयार करण्याची गरज नाही, कारण यामध्ये करंट अकाउंट दिलेलं नाहीये. तर फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी ड्रॉइंग अकाउंट आहे. मग या ड्रॉइंग अकाउंटचा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कुठे जाणार आहे? ट्रेडिंगला, प्रॉफिट अँड लॉसला, की कॅपिटल अकाउंटला, की बॅलन्स शीटला? कुठे जाणार आहे? येस, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हा इफेक्ट जाणार आहे. मग यासाठी मी या अकाउंटच्या सुरुवातीला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला म्हणून मी त्याला CD हा वर्ड वापरत आहे. तुम्ही सुद्धा पेन्सिलने या ट्रायल बॅलन्स मध्ये अशा पद्धतीने लिहून घ्यायचं आहे. याने आपलं खूप काम सोपं होणार आहे. ओके. तर आपण ड्रॉइंग या अकाउंटचा इफेक्ट जो जाणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके. आता दुसरं जे अकाउंट आहे हे अकाउंट काय आहे बघा? स्टॉक ऑन 1/4/2001 44,000 रुपये. हा 1 एप्रिलला असलेला स्टॉक आहे. आता स्टॉक आहे म्हटल्यावरती याचा डायरेक्ट इफेक्ट कुठे जाणार आहे? ट्रेडिंग अकाउंटला. कारण स्टॉक म्हणजे गुड्स आणि गुड्सचे जे काही एक्सपेन्सेस असतील म्हणजे गुड्सची जमा खर्चाची नोंद ठेवणारे जे अकाउंट आहे ते अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. म्हणजे या अकाउंटचा इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटला. तर हा जो स्टॉक आहे हा स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे. वर्षाच्या सुरुवातीचा हा स्टॉक असल्यामुळे त्याला आपण ओपनिंग स्टॉक असं म्हणतो. तर हा ओपनिंग स्टॉक म्हणजे आपल्याकडची जमेची बाजू आहे. आपल्याकडे शिल्लक असलेल्या 1 एप्रिलला शिल्लक असलेल्या गुड्सची बाजू आहे आणि त्यातून आपण 1 एप्रिल नंतर जो काही सेल करणार आहोत तो सेल या गुड्स मधून केला जाणार आहे. म्हणून या ओपनिंग स्टॉकचा इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्यासाठी मी TD हा वर्ड शॉर्टकट वर्ड वापरत आहे. तुम्ही सुद्धा पेन्सिलने ट्रायल बॅलन्स मध्ये TD असं लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे नक्की काय? तर जेव्हा आपण कस्टमरला उधारीवरती गुड्स सेल करतो तर त्या कस्टमरकडनं आपण एक प्रॉमिसेबल डॉक्युमेंट लिहून घेतो. त्या डॉक्युमेंटवरती त्याला जे गुड्स आपण सेल केलेले असतील त्या गुड्सच्या डिटेल्स असतात आणि तो आपल्याला त्या गुड्सची उधारी कोणत्या तारखेला पेड करणार आहे ते त्या डॉक्युमेंटवरती लिहिलेलं असतं आणि ते डॉक्युमेंट आपण त्या कस्टमरच्या सही करून किंवा कस्टमरने साइन करून ते आपल्याकडे ठेवून घेतलेलं असतं. जेव्हा तो कस्टमर त्या गुड्सचे किंवा त्या बिलाची अमाऊंट आपल्याला देईल त्यावेळेस आपण त्याचं बिल कॅन्सल करत असतो. मग तोपर्यंत ते जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटला ज्या डॉक्युमेंटचे पैसे आपल्याला घ्यायचे आहेत म्हणून रिसिवेबल वर्ड आहे तर अशा डॉक्युमेंटला आपण बिल रिसिवेबल असं म्हणत असतो. आता बिल रिसिवेबल मध्ये आपले पैसे आपल्याला मिळालेले आहेत का? नाही. हे पैसे आपल्याला मिळणार आहेत. जे आपल्याला मिळणार असतं त्याला आपण म्हणतो
करंट ॲसेट. काय म्हणायचं असतं त्याला? करंट ॲसेट. मग जर बिल रिसिवेबल ही करंट ॲसेट असेल तर याचा इफेक्ट कुठे जायला पाहिजे? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. तर या बिल रिसिवेबलचा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. मी त्याला BA हा शॉर्टकट लिहित आहे. कृपया BA ला बॅचलर ऑफ आर्ट असं म्हणू नका. ठीक आहे, तर हा आहे BA. ओके. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे परचेसेस. परचेस, काय परचेस करायचंय? तर गुड्स. म्हणजेच परचेस हे अकाउंट कुठे लिहिलं गेलं पाहिजे? ट्रेडिंगला. आणि येणारे गुड्स आहेत, येणारे गुड्स आपण ट्रेडिंगच्या कुठे लिहितो? डेबिटला. सो परचेस अकाउंटचा इफेक्ट जाणार आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. मी त्याला TD असं लिहित आहे. आता रिटर्न आहे, रिटर्न परत करायचंय आणि हे रिटर्न डेबिटला लिहिलेलं आहे, ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला आहे. तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला जे रिटर्न येईल त्या रिटर्नला आपण सेल्स रिटर्न असं म्हणणार आहोत. काय म्हणायचं आहे त्याला? आपण सेल्स रिटर्न. रिटर्न मध्ये दोन प्रकार आहे. एक परचेस केलेले गुड्स जर रिटर्न गेले तर त्याला आपण परचेस रिटर्न म्हणतो. परचेस रिटर्न हे जाणारे गुड्स आहे म्हणजे तो क्रेडिट इफेक्ट होतो. तर सेल केलेले गुड्स जर आपल्याकडे परत आले तर ते येणारे गुड्स झाले म्हणून तो डेबिट इफेक्ट झाला. म्हणजे रिटर्न हा डेबिटचा असल्यामुळे त्याला आपण सेल्स रिटर्न असं म्हणूया. मी इथे समजण्यासाठी त्याला सेल्स रिटर्न असं म्हणत आहे. सेल्स रिटर्न असं आपण त्याला इथे म्हणतो आहे. मग जर सेल्स रिटर्न असेल तर या सेल्स रिटर्नचा विकलेल्या सेल बरोबर काहीतरी संबंध असणार आहे. म्हणजे बघा, समजा मी 10,000 रुपयाचे गुड्स सेल केले आणि त्या कस्टमरने मला 2,000 रुपयाचे गुड्स परत केले, तर मी टोटल सेल किती केला? तर 10,000चा सेल केला, त्यातनं 2,000चे रिटर्न आले, ते लेस केले तर मला 8,000 रुपयाचा टोटल सेल मिळेल. म्हणजे मी त्या कस्टमरकडनं 10,000 न घेता मी त्याकडनं 8,000 रुपये घेईल. म्हणजे सेल मधून सेल्स रिटर्न काय केलं आपण? लेस केलं. मग जर सेल्स रिटर्न लेस करायचं असेल तर आपल्याला हे रिटर्न कुठे लिहावं लागेल? सेल बरोबर लिहावं लागेल. आणि सेल कुठे लिहितो आपण? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. सेल कुठे असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. तर आपल्याला या सेल्स रिटर्नचा किंवा या रिटर्नचा इफेक्ट सुद्धा कुठे द्यावा लागेल? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्यासाठी मी याला TC असं म्हणतो. तर हा TC आहे, हा रेल्वेचा TC नाही, हा आपला अकाउंट मधला TC आहे. आता पुढचं अकाउंट आहे सॅलरीज. सॅलरी म्हणजे बिझनेस मधून कॅश जाते, ज्याला आपण एक्सपेन्सेस असं म्हणतो. मग आता मला सांगा, हा सॅलरी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे का इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे? कुठला एक्सपेन्सेस आहे? हा इनडायरेक्ट. आणि जो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो तो आपण कुठे लिहित असतो? प्रॉफिट आणि लॉसच्या डेबिटला. त्यामुळे या सॅलरीला आपण लिहिणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. PD फॉर प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड, नॉट अ पेन ड्राईव्ह. याला पेन ड्राईव्ह नका म्हणू, हा प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड हे आपल्या समजण्यासाठी आपण हे शॉर्टकट लिहित आहोत. पुढचं अकाउंट आहे कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज मध्ये दोन प्रकार असतात. एक कॅरेज इनवर्ड असतं आणि एक कॅरेज आउटवर्ड असतं. कॅरेज इनवर्ड जे असतं हे कॅरेज इनवर्ड जे गुड्स आपण परचेस करतो, म्हणजे रॉ मटेरियल परचेस करतो, रॉ गुड्स परचेस करतो, त्या गुड्सच्या पॅकिंगवर जो एक्सपेन्सेस आपण पेड केलेला असतो त्याला म्हणतो आपण कॅरेज इनवर्ड. गुड्सच्या पॅकिंगवर, कोणते? परचेस केलेल्या गुड्सच्या पॅकिंगवरती. मग जो कॅरेज इनवर्ड असतो हा थेट परचेस केलेल्या गुड्स बरोबर ट्रीट करत असतो, म्हणून कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिला जातो.
तर हा जो कॅरेज आउटवर्ड आहे म्हणजे आपण गुड्स पॅक केले आणि ते आता मार्केटमध्ये आपल्याला सेल करायचे आहे, तर सेल केलेल्या गुड्सच्या पॅकिंगवर जो खर्च केला जाईल त्याला म्हणायचं आहे कॅरेज आउटवर्ड. आता हा कॅरेज आउटवर्ड हा बिझनेसचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे नेहमीच कुठे लिहायचे असतात आपल्याला, प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला. सो कॅरेज आउटवर्ड याला आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. त्यानंतर बघा वेजेस. वेजेस मजुरी, म्हणजे जी लोक शारीरिक कष्ट करतात, ज्यांचा थेट संबंध मालाच्या प्रोडक्शनशी असतो, अशा लोकांना त्यांच्या कामाचा जो मोबदला दिला जातो त्याला आपण वेजेस असं म्हणत असतो. म्हणजे वेजेस हे अकाउंट डायरेक्टली गुड्स बरोबर ट्रीट करतं, गुड्सशी त्याचा थेट संबंध आहे, म्हणून हा वेजेस नावाचा जो एक्सपेन्सेस आहे, हा वेजेस एक्सपेन्सेस बिझनेसचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. आणि म्हणून वेजेस हे अकाउंट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आपण लिहित असतो, त्याला आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं आहे. नेक्स्ट अकाउंट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा इनडायरेक्ट प्रकारचा एक्सपेन्सेस आहे. तो इन्शुरन्स बिझनेस ओनरचा असू शकतो किंवा बिझनेसचा सुद्धा असू शकतो. हा इनडायरेक्टच एक्सपेन्सेस असतो आणि हा इनडायरेक्ट असल्यामुळे आपल्याला त्याला प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं आहे. क्लिअर? त्यानंतर पुढचा अकाउंट आहे पोस्टेज. पोस्टेज म्हणजे पोस्टल एक्सपेन्सेस साठी जो खर्च केला जातो त्याला पोस्टेज असं म्हटलं जातं. म्हणजे पोस्टाने एखादं लेटर सेंड केलं असेल, पोस्टाने मनी ऑर्डर सेंड झाली असेल किंवा जे काय असेल ते, तर त्या पोस्टेजसाठी म्हणजे टपालसाठी जो खर्च होणार आहे त्याला पोस्टेज असं म्हटलं जातं. आणि या पोस्टेजचा बिझनेसच्या गुड्स बरोबर काही संबंध नसतो, म्हणून हा एक्सपेन्सेस इनडायरेक्ट या कॅटेगरीमध्ये मोडतो आणि त्यामुळे पोस्टेजला आपल्याला प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागतं. ओके. पुढचा अकाउंट आहे डेटर. डेटर कस्टमर. हा डेटर कुठे लिहायचा असतो आपण? तो आपल्या बिझनेसची करंट ॲसेट असते, कारण तो 31 मार्च पर्यंत त्याच्याकडे असलेली आपली उधारी जमा करणार असतो, म्हणून हा डेटर आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहित असतो, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. त्यानंतर फर्निचर. फर्निचर काय आहे? तर फर्निचर ही बिझनेसची कोणती ॲसेट आहे? फिक्स्ड ॲसेट आहे. आणि फिक्स्ड ॲसेट ही कुठे जाणार आहे? तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाणार आहे. ओके. पुढचा अकाउंट आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड म्हणजेच कॅश अकाउंट. कॅश ही बिझनेसची करंट ॲसेट असते. कुठली ॲसेट असते? करंट ॲसेट. आणि त्यामुळे कॅश इन हँड हे अकाउंट बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. पुढचा अकाउंट आहे मशिनरी. मशिनरी ही बिझनेसची फिक्स्ड ॲसेट आहे आणि त्यामुळे मशिनरी आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहायचं आहे. पुढचा अकाउंट आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट भाडं किंवा टॅक्सेस, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स पेड करतो आपण. तर रेंट आणि टॅक्स याचा कुठलाही संबंध बिझनेसच्या गुड्सशी नसतो. म्हणजे बिझनेसमध्ये गुड्स परचेस करा किंवा ते करू नका, पण आपल्याला त्या जागेचं जे रेंट असेल ते रेंट पेड करावंच लागेल. म्हणजे हा एक प्रकारचा कंपल्सरी असलेला बिझनेससाठी एक्सपेन्सेस आहे आणि त्यामुळे आपल्याला या रेंट अकाउंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणता येईल. आणि इनडायरेक्ट असल्यामुळे
रेंट अँड टॅक्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला याला लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा अकाउंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. बिझनेस साठी आपण ज्या प्रकारच्या स्टेशनरी प्रिंट करत असतो, मग ते बिल बुक असेल, रिसिप्ट बुक असेल किंवा व्हाउचर्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती करण्यासाठी बनवलेले पोस्टर्स असतील, या सगळ्यांवरती जो खर्च केला जातो त्याला आपण प्रिंटिंग असं म्हणत असतो. तर स्टेशनरीसाठी जो खर्च होतो म्हणजे त्या फर्मसाठी जर काही नोटबुक्स आपण परचेस केल्या, डायरीज परचेस केल्या, पेन परचेस केले, पेन्सिल्स परचेस केल्या, शार्पनर्स परचेस केले, इंकपॅड परचेस केलं, तर या सगळ्यांना आपण स्टेशनरी असं म्हणत असतो. मग प्रिंटिंगचा एक्सपेन्सेस आणि स्टेशनरीचा एक्सपेन्सेस वेगवेगळा न लिहिता तो एकाच हेडच्या अंडरमध्ये लिहिला जातो आणि त्या हेडला प्रिंटिंग अँड स्टेशनरी असं म्हटलं जातं. मग प्रिंटिंग आणि स्टेशनरीसाठी जो एक्सपेन्सेस होतो तो एक्सपेन्सेस बिझनेसच्या गुड्सवर कुठल्याही प्रकारचा परिणाम करत नाही, किंवा त्याला आपण असं म्हणूया गुड्स परचेस केल्यामुळेच हा खर्च होतो असं नाही. हा गुड्सच्या व्यतिरिक्त होणारा एक्सपेन्सेस आहे आणि म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी हा इनडायरेक्ट प्रकारचा खर्च असल्यामुळे तो प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला आपल्याला लिहायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड सॉर्ट आउट करून घेतलेली आहे. आता क्रेडिट साईड सॉर्ट आउट करून घेऊया. क्रेडिट साईडला कॅपिटल अकाउंट दिलंय दोन्ही पार्टनरसाठीचं. क्रांतीचं कॅपिटल दिलं आहे 60,000 रुपये आणि नरेंद्रचं कॅपिटल दिलं आहे 40,000 रुपये. हा प्रॉब्लेम आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने सॉल्व्ह करत आहोत आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार कॅपिटल अकाउंटच्या संदर्भातल्या सगळ्या ऍडजस्टमेंट आपण कुठे लिहित असतो? कॅपिटल अकाउंटमध्ये लिहित असतो. म्हणून आपल्याला कॅपिटल अकाउंट जे दिलेलं आहे हे कॅपिटल अकाउंट आपण कुठे लिहिणार आहोत? तर कॅपिटल अकाउंट हे आपण मी या ठिकाणी लिहित आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला याला लिहायचं आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मी सीसी असं लिहिलेलं आहे, कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड. त्यानंतर सेल्स अकाउंट आहे. सेल्स अकाउंट म्हणजे गुड्स आपल्याकडनं जात आहे, म्हणजे गुड्सशी संबंधित असलेलं हे अकाउंट आहे आणि गुड्सशी संबंधित कुठलंही अकाउंट हे आपण कुठे लिहायचं असतं? ट्रेडिंग अकाउंट मध्ये लिहायचं असतं. ही जाणारी बाजू असल्यामुळे या सेलचा इफेक्ट आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण हे अकाउंट लिहिणार आहोत. त्यानंतर रिटर्न आलेला आहे. रिटर्न आता या आधी आपण डेबिटला एक रिटर्न पाहिलं, सेल्स रिटर्न. इथे शॉर्टकट मध्ये एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, रिटर्न मध्ये डेबिटचा बॅलन्स हा सेल्स रिटर्न असेल तर क्रेडिटचा बॅलन्स हा परचेस रिटर्न असेल. म्हणजे हे जे अकाउंट आहे हे परचेस रिटर्न अकाउंट आहे. कुठला अकाउंट आहे? परचेस रिटर्न अकाउंट आहे आणि परचेस रिटर्न हे अकाउंट परचेसशी संबंधित असल्यामुळे त्याचा इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे. त्यानंतर पुढचं अकाउंट आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे आपले सप्लायर जे आपल्याला गुड्स सप्लाय करतात, त्यानंतर आपण त्यांना पेमेंट करत असतो, म्हणजे आपण पैसे देत असतो. आपल्या बिझनेस मधून या क्रेडिटर्सला कॅश जात असते. म्हणून हे क्रेडिटर्स आपल्या बिझनेसचे कोण असतात? तर ते आपल्या बिझनेसचे लायबिलिटी असतात. कोण असतात? लायबिलिटी. आणि हे लायबिलिटी असल्यामुळे त्याचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आपण क्रेडिटर लिहिणार आहोत. पुढचा अकाउंट आहे डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट आहे, डिस्काउंटचे दोन प्रकार, डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिव्ड. जेव्हा डिस्काउंट अलाउड येतं त्यावेळेस तो डिस्काउंट आपण आपल्या कस्टमरला दिलेला असतो आणि जेव्हा आपण आपल्या कस्टमरला डिस्काउंट देतो त्यावेळेस ते कॅश आपल्या बिझनेस मधून
जाते, जेव्हा कॅश जाते त्याला आपण काय म्हणतो तर एक्सपेन्सेस असं म्हणत असतो. मग डिस्काउंट अलाउड हा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे, तर डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे कॅश आपल्याकडे आली आणि कॅश आली तर त्याला आपण म्हणतो इन्कम. मग हे डिस्काउंट रिसिव्ड आपल्या बिझनेससाठी इनडायरेक्ट इन्कम असतं. कुठलं इन्कम असतं? इनडायरेक्ट इन्कम. आणि इनडायरेक्ट इन्कम असल्यामुळे या डिस्काउंट रिसिव्डला आपण प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपल्याला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण या ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक अकाउंटचं पोस्टिंग कुठे होणार आहे हे पहिले सॉर्ट आउट करून घेतलं. परीक्षेला सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने क्वेश्चन पेपरमध्ये पेन्सिलने हे सॉर्ट आउट करून घ्यायचं आहे. एकदा का हे सॉर्ट आउट झालं का मग आपण ऍडजस्टमेंटच्या पार्टकडे वळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय चेक करायचं पहिलं तर जी ऍडजस्टमेंट दिली आहे त्या ऍडजस्टमेंटचा ट्रायल बॅलन्सच्या कुठल्या अकाउंटवर परिणाम होणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे आपल्याला फायनल आन्सर लिहिण्यासाठी जिथे ऍडजस्टमेंट करायची आहे ती ऍडजस्टमेंटला आपल्याला स्पेस सोडावा लागेल किंवा तिथे एक रिकामी जागा सोडावी लागेल, ती व्यवस्थित सोडवता येईल. तर बघा पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक as on 31st March 2002 was valued at rupees 56,000. आता क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे तर क्लोजिंग स्टॉकचा ट्रायल बॅलन्स बोथच्या कुठल्याही अकाउंट बरोबर काही संबंध नसतो. तर क्लोजिंग स्टॉक ही इंडिव्हिज्युअल असलेली ऍडजस्टमेंट असते. आता कोणती ऍडजस्टमेंट म्हटलं तर त्या ऍडजस्टमेंटला दोन इफेक्ट असणार आहेत, बरोबर. तर आपण तर या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक हा स्टॉक आहे. स्टॉक आहे याचा अर्थ ट्रेड आहे म्हणजे गुड्स आहे आणि गुड्स असल्यामुळे त्याचा थेट संबंध हा ट्रेडिंग अकाउंट बरोबर जातो. मग आपण जे ऍडजस्टमेंट शिकलो त्यात आपली पहिलीच ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची होती, ती तुम्हाला आठवत असेल. तर आपण क्लोजिंग स्टॉकचा पहिला जो इफेक्ट देतो, मी इथे लिहितोय कुठेतरी, याचा पहिला जो इफेक्ट आपण देतो तो इफेक्ट असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट देतो बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला असा आपण याचा इफेक्ट देत असतो. पुढे बघा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि वेजेस म्हटले आणि त्यानंतर दुसरा अकाउंट दिले सॅलरी. म्हणजे या ऍडजस्टमेंटचा ट्रायल बॅलन्सच्या या दोन अकाउंट बरोबर संबंध आहे. तर हे जे वेजेस आहे हे वेजेस या ट्रायल बॅलन्स मधल्या या वेजेस बरोबर ट्रीट करणार आहेत आणि म्हणून मी या वेजेस वरती एक स्टार देत आहे. या वेजेसला एक स्टार दिला आहे. इथे एक स्टार म्हणजे एक ऍडजस्टमेंट. जेव्हा एखाद्या अकाउंट वरती दोन स्टार येतील त्यावेळेस त्याबरोबर दोन ऍडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायच्या असतील. असं आपण आपल्या सोयीसाठी करत आहोत. ठीक आहे. म्हणजे ही ऍडजस्टमेंट वेजेसची वेजेस बरोबर ट्रीट होणार आहे, तर ही सॅलरी सॅलरी बरोबर ट्रीट होणार आहे. म्हणून सॅलरीला सुद्धा एक स्टार देत आहे. ओके. इफेक्ट कसे येतील ते बघूया नंतर. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पोस्टिंग करायचं आहे तर ते पोस्टिंग करताना जेव्हा मी सॅलरी अकाउंट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिल, फॉर एक्झाम्पल मी इथे लिहून दाखवतो. समजा मी हे सॅलरी प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिलं सॅलरीज, तर मी त्यावरती एक स्टार दिलेला आहे. मग एक स्टार दिलाय याचा अर्थ मला या ठिकाणी एक जागा सोडायची आहे, इथे एक जागा सोडायची आहे आणि त्यानंतर त्याचा इफेक्ट मी या बाजूला लिहिणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिण्यासाठी एक स्पेस मिळावी म्हणून आपण हा स्टार नावाचा जो प्रकार आहे तो इथे वापरत आहोत. आपल्या सोयीसाठी हे सगळं करत आहोत. म्हणजे एकदा का हे सगळे इफेक्ट माझे शोधून झाले कमी ज्यावेळेस ह्या ऍडजस्टमेंटला सोडवायला येईल तर सॅलरी 930 रुपये असं मी इथे लिहिल.
आणि ती कोणती आहे तर ती आउटस्टँडिंग सॅलरी आहे असं या रिकाम्या जागेत मला लिहिता येईल. आणि ते प्लस करायचं आहे का मायनस करायचं आहे ते या ब्रॅकेटमध्ये मी व्यवस्थित लिहू शकतो. यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जागा सोडता यावी म्हणून या ऍडजस्टमेंटवरनं त्या अकाउंटवरती आपण एक किंवा 2 स्टार जे येणार आहे ते स्टार आपण तिथे देणार आहोत. 1 स्टारचा अर्थ 1 रिकामी जागा, ज्या अकाउंटला 2 स्टार येतील त्याला 2 रिकाम्या जागा. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण ते सगळं पुस्तक आखू तर ते आखल्यानंतर तिथे किती ओळी सोडायच्या याचा एक अंदाज आपल्याला या स्टारने येणार आहे. ओके, ठीक आहे. आता तिसऱ्या ऍडजस्टमेंटकडे बघा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹2000. ह्या ऍडजस्टमेंटचा इथे कुठे काही संबंध आहे का तर इथे कुठल्याही अकाउंट बरोबर याचा संबंध नाही. कारण ही जी ऍडजस्टमेंट आहे ही ऍडजस्टमेंट डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल आहे. ही जर तुम्ही पाठीमागे ऍडजस्टमेंट मध्ये जाऊन पाहिली तर लक्षात येईल त्याचा इफेक्ट आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल असा सरळ लिहित असतो. आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला जे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट असेल तर त्या ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटमध्ये आपण ऍड करून लिहित असतो. आता इथे आपण हे शोधूया का आपल्याकडे ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आहे का. तर या ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला कुठेही ऍडव्हर्टाइजमेंट हे अकाउंट मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ या ऍडजस्टमेंटचा दुसरा जो इफेक्ट येणार आहे प्रॉफिट आणि लॉस अकाउंटच्या डेबिटला तो या ट्रायल बॅलन्स मधल्या कुठल्याही अकाउंटवरती परिणाम करत नाही. मग तो आपल्याला स्वतंत्र लिहावा लागेल. ठीक आहे, म्हणजे आता इकडे कुठेही स्टार करण्याची गरज नाही. ऍडजस्टमेंट नंबर 4 बघा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 7% पर एन्युम PA पर एन्युम वॉज टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे 7% आपल्याला पार्टनरच्या कॅपिटलवरती इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. कशावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आपल्याला पार्टनरच्या कॅपिटलवरती. म्हणजे ह्या ऍडजस्टमेंटचा थेट संबंध या कॅपिटल अकाउंट बरोबर आहे. मग मी कॅपिटल अकाउंटवरला एक स्टार करत आहे. ओके, त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल ते आपण नंतरच्या पार्टमध्ये बघूया. पहिले आपण कसे कसे इफेक्ट येतात ते एकदा समजून घेऊया. 5वी ऍडजस्टमेंट काय आहे बघा. प्रीपेड इन्शुरन्स वॉज ₹100. काय दिलंय इन्शुरन्स दिलेला आहे. इन्शुरन्स मग हा इन्शुरन्स असा इन्शुरन्स इकडे कुठे आहे का हे शोधूया आपण. आहे का तर आहे. इथे इन्शुरन्स आहे. मग या इन्शुरन्स बरोबर याचा थेट संबंध आहे म्हणून इन्शुरन्सला आपण इथे एक स्टार केलेला आहे. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 6 बघा. डिप्रिशिएट फर्निचर ॲट 10% अँड मशिनरी ॲट 5%. डिप्रिसिएशन म्हणजे घसारा. म्हणजे हा डिप्रिसिएशन जो प्रकार आहे हा काय करत असतो त्या फिक्स ॲसेटची व्हॅल्यू कमी करत असतो. व्हॅल्यू कमी करतो म्हणजे इथे जे डिप्रिसिएशन येणार आहे 10% आणि 5%ने तर 10%चं डिप्रिसिएशन फर्निचरची व्हॅल्यू काय करणार आहे कमी करणार आहे. आणि 5%ने डिप्रिसिएशन काढलं तर ते मशिनरीची व्हॅल्यू कमी करणार आहे. म्हणजे फर्निचर आणि मशिनरी या दोन्ही अकाउंटवरती या डिप्रिसिएशनचा परिणाम होणार आहे. मग आपल्याकडे फर्निचर अकाउंट आहे का आपण ट्रायल बॅलन्स मध्ये शोधूया. आपल्याकडे फर्निचर अकाउंट आहे. मग या फर्निचरवरती ही पहिली ऍडजस्टमेंट आली म्हणून तिला एक स्टार आपण देऊया. त्यानंतर मशिनरी अकाउंट बघा बरं मशिनरी अकाउंट आहे का तर या ठिकाणी मशिनरी अकाउंट आहे त्यालाही आपण एक स्टार देऊया. ओके, नंतर 7वी ऍडजस्टमेंट बघा. क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट ॲट 5% ऑन डेटर. काय दिले या ऍडजस्टमेंट मध्ये बॅड अँड डाऊटफुल डेट म्हणजे काय दिलंय तर न्यू रिझर्व दिलेला आहे 5%. कशावरती तर डेटरवरती. म्हणजे ही ऍडजस्टमेंट डेटरच्या संदर्भातली असल्यामुळे आपल्याला डेटरवरती एक स्टार द्यावा लागेल. कुठे हा इथे आहे डेटर. आता
हा डेटर अजून काय करणार आहे, बॅड डेटला सुद्धा ट्रान्सफर होणार आहे. मग इकडे बॅड डेट सुद्धा आहे का दिलेलं, तर नाही. जर बॅड डेट दिलेला असता तर आपल्याला त्या बॅड डेटला सुद्धा एक स्टार द्यावा लागला असता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी पूर्व तयारी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या आधी आपल्याला करावी लागणार आहे. आता हे केल्यामुळे आपलं खूप सारं काम अगदी सोपं झालेलं आहे. आता आपण हा प्रॉब्लेम एकदम पद्धतशीरपणे सोडवू शकतो. ओके. आता कोणताही प्रॉब्लेम आला तर त्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपल्याला अशा पद्धतीने कॅटेगराईज करायचं आहे, त्याचं सॉर्टिंग करायचं आहे आणि इकडे आलेल्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या ऍडजस्टमेंट या ट्रायल बॅलन्सच्या ज्या ज्या अकाउंटवर परिणाम करणार आहेत त्या अकाउंटला आपल्याला अशा पद्धतीने स्टार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण हे व्यवस्थित आखून त्याला पोस्ट करणार आहोत. ओके. तर तुम्ही पेन्सिलने हे सगळं व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये करून घ्या.